धार्मिक विधींसाठी धनंजय मुंडे नाशिकच्या रामकुंडावर आलेले होते। यावेळी धनंजय मुंडेंनी माध्यमांशी संवाद साधणं मात्र टाळलेलं आहे। आपण बघतोय की या ठिकाणी धनंजय मुंडे जे आहेत ते नाशिकमध्ये दाखल झाले होते आणि या ठिकाणी धनंजय मुंडे यांचा ताफा जो आहे तो आता नाशिकच्या रामकुंड परिसरातून निघालेला आहे। खरं तर एका धार्मिक कार्यक्रमासाठी धनंजय मुंडे खरं तर नाशिकमध्ये दाखल झाले होते आणि रामकुंड परिसरात त्यांनी या ठिकाणी धार्मिक विधी केलेला आहे। आपण बघतोय की धनंजय मुंडे यांचा ताफा जो आहे तो आता या ठिकाणून निघालेला आहे। आपण हे दृश्य बघतोय, धनंजय मुंडे आता रामकुंड या परिसरात दाखल झालेले आहेत। एका धार्मिक विधीसाठी ते नाशिकमध्ये आज आलेले आहेत। याआधी विपश्यनेसाठी देखील ते गेलेले होते आणि विपश्यना झाल्यानंतर आता धार्मिक कार्यक्रम ते करतात। धार्मिक विधी करण्यासाठी ते नाशिकमध्ये आलेत, रामकुंड परिसरात ते दाखल झालेत। मात्र या सगळ्या दरम्यान त्यांनी माध्यमांशी बोलणं टाळलेलं आहे। माध्यमांशी त्यांनी कोणताही संवाद साधलेला नाहीये।